हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. कशा आहात मैत्रिणींनो? मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल. तर आज ना अजिबात इच्छा नव्हती एक्सरसाइज करायची, पण म्हणलं एक एक दिवस म्हणतो ना आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आजचा जर दिवस आपण सोडून दिली एक्सरसाइज तर मग उद्या जास्तच आळस येतो. तर म्हणलं बसल्या ठिकाणी आपण आज एक्सरसाइज करूया. तर इथं सकाळी सुरुवात केली मी. गरम पाणी वगैरे घेतलेलं आहे आणि म्हणलं आज खूप दिवस झालं कपालभाती केली नव्हती, तर आज कपालभाती करून घेऊया. तर आज कपालभाती करत आहे मी. तर कपालभाती करताना काय करायचं आहे ना, पूर्ण जे आपलं मन आहे ते आपल्याला एके ठिकाणी लावायचं आहे. आपल्याला फील झालं पाहिजे, असं पोट आपल्याला खिचल्यासारखं वाटलं पाहिजे. तर मी 2 ते 3 मिनटं केली, जास्त वेळ काही नाही केली. पण तुम्हाला झालं शक्य तर तुम्ही नक्कीच करू शकता. त्यानंतर मी ही एक्सरसाइज केली. ती एका नाकानं श्वास घ्यायचा आणि दुसऱ्या नाकाने सोडून द्यायचा. ही केली मी 4 ते 5 मिनटं. आपलं एकदम शांत चित्ताने करू. आज काय झालं ना, म्हणजे असं अशक्तपणा आल्यावर वाटत होतं, आज थोडासा एनर्जी नसल्यासारखी वाटत होती. पण म्हणलं नको बंद करायला. आता ते तसंच होणार आहे. वेट लॉस व्हायला सुरुवात झाली ना की होतं कधी कधी असं. कारण काल माझा सोमवारचा उपवास होता. तर काल मी काय केलं होतं ना, दुपारी जेवण केलेलं होतं आणि रात्री म्हणजे दूध वगैरे काही घेतलं नव्हतं किंवा फळ वगैरे काही खाल्लं नव्हतं. म्हणजे काल खावंशी वाटत नव्हतं. थोडीशी घसा जाम झाल्यासारखं वाटत आहे त्यामुळं. तर सर्दी बहुतेक मला असं वाटत आहे की सर्दी होत आहे काही की. आज तसं तर अजिबात इच्छाच नव्हती माझी एक्सरसाइज करायची, पण म्हणलं थोडीफार तरी करावी. तर इथं काय करत आहे ना, मी असा मोठा श्वास घेत आहे आणि तोंडातून श्वास बाहेर काढत आहे. एकदम असा मोठा घ्यायचा आहे आपल्याला, होईल तितकं असं तोंडातून बाहेर काढायचं आहे. यानेही खूप छान फरक पडतो. म्हणतो ना एक छान असं मन एकदम शांत होतं हे एक्सरसाइजनं. तर नक्की करायचे आहेत आपल्याला. मन जर शांत करायचं असेल तर आपल्याला तशा एक्सरसाइज करायला पाहिजे. स्ट्रेस बाहेर काढायचा असेल ना तर तसं ना. आज तसंच झालं होतं मला. जरासं थोडंसं स्ट्रेस झाल्यासारखं वाटत होतं. तर मग म्हणलं आज आहे ना आपण एके ठिकाणी बसूनच एक्सरसाइज करूया. तर तोच प्रकार करत होते मी. आणि बाजूवरती म्हणलं आज थोडंसं काम घेऊया, पोट आणि बाजू. तर दंडावरचा व्यायाम आज ठरवलं होतं मी करायचा. तर मग इथं बसली मी, मांडी घालून बसली होती शांत. आणि म्हणलं आपण थोडासा दंडाचा व्यायाम करूया. तर तोच प्रकार तर इथं दंडावरचा व्यायाम करत आहे मी. कसं असतं ना, आपलं पूर्ण वेट जरी लॉस झालं तरी दंड थोडेसे दंडावरती दिसतंच, आपला फॅट थोडासा. तर ही एक्सरसाइज ना आपल्याला 30-30 वेळा करायची आहे. तुम्ही 2 वेळा करू शकता किंवा 3 वेळा करू शकता. तर ही करायची आहे. दिसायला जरी खूप आपल्याला सोपी वाटत असली ना, तर खूप हे आहे एक्सरसाइज, ही खूप इफेक्टिव्ह आहे. तुम्ही नक्की करू शकता. आपल्याला दुसरी एक्सरसाइज करायची, अशा हाताच्या मुठी बंद करायच्या आहेत आणि अंगठ्याला एकदम असं खालीवर 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 करायचं आहे. या साईडने करू शकता, त्या साईडने करू शकता. हात आपले बरोबर असे शोल्डरच्या साईडला घ्यायचे आहेत, खाली नाही करायचे आणि वरी नाही करायचे. एवढा त्रास होत होता ना मला करताना. एकदम असं म्हणजे आपले स्नायू आहेत ना असे एकदम खिचले जात होते. आणि जी लटकलेली तोंड आहे ना, ती सगळी अशी खिचल्या जात होती. तरीही मी 30-30 वेळा करून घेतलेली आहे. ह्या त्या एक्सरसाइज आहेत ज्या तुम्ही ह्या दंडाची बाजू कमी करण्यासाठी, आपल्या हाताची बाजू आहे कमी करण्यासाठी, ह्या एक्सरसाइज तुम्ही केव्हाही करू शकता. बसून करायचे आहेत आणि कुठल्याही वयाच्या असाल तरी करू शकता. कारण आपला जास्त फॅट बाजूवरती, हिपवरती साईड फॅट आणि पोटावरती जास्त फॅट असतो. तर हे एक्सरसाइज करून आहे तुम्ही हे फॅट कमी करू शकता. आणि केव्हाही केलं तरी चालेल, जेवण करून. म्हणजे केव्हाही करा, जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा करू शकता. कारण हे एक्सरसाइज फक्त आपल्याला दंडाचा भाग आहे ना तो कमी करण्यासाठी आहे. त्यामुळे तुम्ही केव्हाही करू शकता. आणि कितीही वय असू द्या तुमचं आणि कितीही वजन असू द्या तरी तुम्ही ह्या एक्सरसाइज करायच्या आहेत. कारण माझा जो हाताचा दंडाचा भाग बघू शकता कमी झालेला आहे ना. तर या एक्सरसाइजनं असं खूप असं ताणल्या जातं. असं जरी वाटत असलं आपल्याला की हे सोपं आहे, अजिबात नाही आहे. तुम्ही करून बघा. फक्त हे हात आहे ना एकदम असं शोल्डरच्या लेवलला आणि इकडचा आहे शोल्डरच्या लेवलला, किंवा असं हे असं केलं तरी चालेल, असं केलं तरी चालेल, असं केलं तरी चालेल, असं केलं तरी. म्हणजे ही अशी पण करायची आहे, अशी पण करायची आहे, अशी पण करायची आहे, अशी पण करायची आहे, नंतर ही अशी करायची आहे, नंतर अशी करायची आहे. तर ही एक्सरसाइज आपल्याला आहे ना 20-20चे तुम्हाला 2 सेट करायचे आहेत. किंवा झालं तुम्हाला शक्य तर तुम्ही जास्तही करू शकता. 30 वेळा करू शकता किंवा 60 वेळा करू शकता.
जसं जमेल तसं आपल्याला एक्सरसाइज करायची आहे. आणि बघा कितीही तब्येत आपली खराब असली, काही असली, घरात दुसरं नाही काय करावंशी वाटलं तरी आपल्याला घरातली कामं काही चुकलेली नाहीत. तर यानंही आपल्याला काय करायचं आहे ना, जेवढं होईल तितकं ही कामं करायची आहेत आपल्याला आणि ॲक्टिव्ह राहायचं आहे. जरी तुमच्याकडं कपडे धुवायला मशीन असेल किंवा भांडे घासायला मशीन असेल किंवा फरशी पुसायला बी जो उभा राहून पुसतो बघा पोच्यानं, तो असला तरीही आपल्याला त्यानं पुसायचं नाही. होईल तितकी अशी बसून फरशी पुसायला सुरुवात करायची आहे. धुणं आपल्याला आपली कपडे जे आहेत आपल्याला स्वतः हाताने धुवायचे आहेत. ह्यानेही आपल्या खूप कॅलरीज बर्न होतात आणि दिवसभर आपण ना ॲक्टिव्ह राहतो. म्हणजे आता माझी तब्येत बरी नाही किंवा आळस आला आहे मला, मी एका ठिकाणी झोपून राहते, असं अजिबात करायचं नाही. होईल तितकं आपल्याला, जरी आपल्याला एखाद्या दिवस होतं बघा एक्सरसाइज नाही जमत करायला, तर आपल्याला असं ॲक्टिव्ह राहायचं आहे. एका जागेवर बसून राहायचं नाही किंवा झोपून डोळून राहायचं नाही. तुम्हाला तर दिसत असेल माझं घर एकदम छान असं फरशी वगैरे सगळी साफ आहे, पण मला एक्सरसाइज करायला जमली नाही. त्यामुळं मी परत म्हणजे हॉल वगैरे सगळं घेतलेलं आहे, म्हणजे आगावीचं काम म्हणतो ना तसं काढलेलं आहे. म्हटलं यामध्ये तरी मन लागेल आणि जे आपले हात पायाचे आहे याची हालचाल होईल. आणि टी व्हीला म्हणाल तर मी गाणे लावून दिलेले आहेत, तर गाणे बघत बघत ऐकत मग आपल्याला एनर्जी येते आणि कामही करायला खूप छान वाटतं. किंवा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी म्हणत असते प्रत्येक ह्याच्यामध्ये की तुम्हाला एखादं स्तोत्र मंत्र जर आवडत असेल तर तुम्ही तेही लावू शकता. म्हणजे ज्याच्या त्याच्या ह्याच्यावरती वेगळं आहे, असं नाही की मला गाणे आवडतात तर तुम्ही ही गाणेच लावायला पाहिजेत असं नाही. पण होईल तितकं ॲक्टिव्ह राहायचं आहे, प्रयत्न करायचा आहे आपल्याला की अशी नाही एक्सरसाइज झाली तर आपल्याला कशा ना कसा तरी आपला घाम मात्र आपल्याला काढायचाच आहे. पाहू शकता मी एकदम असे लांब हाताना असे जिथपर्यंत आपला हात जाईल ना तिथपर्यंत असं हे करून घ्यायचं आहे. आपला होईल तितकं हाताला प्रयत्न करायचा आहे फिरवायचा. तर यानं काय होईल ना, एकदम घामही येईल आपल्याला आणि आपल्या कॅलरीज बर्न व्हायला सुरुवात होईल आणि आपल्याला वाटणारही नाही की आपण एक्सरसाइज केली नाही म्हणून. मला बाकी काय वाटत नाही, पण मला असं वाटतं की मला सर्दी होती की काय, की त्या सर्दीमुळे थोडीशी कणकणी म्हणतो ना, तर तो प्रकारच माझ्यासोबत आलेला आहे. पण काही झालं तरी आपण गृहिणी आहोत, तर आपल्याला घरातली कामंही करायलाच लागणार आहेत. घरातली कामं काही केले आपल्याला अजिबात सुटत नाहीत आणि ते सोडून आपल्याला जमतही नाही आहे. तर होईल तितका असा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. म्हटलं हेही तुमच्यासोबत शेअर करावं, काय कारण माझ्यासोबत जे प्रकार घडतात ते तुमच्यासोबत, म्हणजे आपलं किती केलं तरी आपण सगळे एकच आहोत. तर तुमच्यासोबतही हा प्रकार घडू शकतो. मग असं न झोपून राहताना आपण असं करायचं आहे, यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि कसं असताना काही झालं तरी आपल्याला घरातली कामं मात्र करायलाच लागतात. पण बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत तर त्यांना वजन तर कमी करायचं आहे, पण त्यांच्याकडं कपडे धुवायला मशीन आहे, भांडे घासायला मशीन आहे. तर आपल्याला काय करायचं आहे ना, ते होईल तितकी जे हार्ड कपडे आहेत ते नाही तुम्हाला धुयला वगैरे जमत तर ते तुम्ही मशीनमध्ये टाकू शकता. पण जे कपडे तुम्हाला धुयला जमत आहेत, जे तुम्ही धुवू शकता ते कपडे तुम्ही स्वतः धुवा. यानं काय होईल ना, आपल्या शरीराची खूप छान हालचाल होईल. आणि नाही तसं आपल्याला एक्सरसाइज करायला जमली तर असं तरी आपल्या शरीराची एक्सरसाइज होईल, व्यायाम होईल आणि आपलं मनही कुठंतरी गुंतून राहील. कारण कसं असताना थोडीशी तब्येत खराब झाली की उगाच मग आपल्यासारखं खाऊशी तर काय वाटत नाही, पण असं वाटतं की झोपून राहावं बाबा, असं होतं. माझ्यासोबत तरी तसंच होतं. तर तसं न करता आपल्याला काही ना काही काम काढत राहायचं आहे, उरकत राहायचं आहे आणि शरीराला हे आपलं ॲक्टिव्ह ठेवायचं आहे. खाण्यापिण्याचंही तेवढंच आपल्याला लक्ष द्यायचं आहे. झालं तुम्हाला शक्यतो तुम्ही नारळ पाणी घ्यायचं आहे सकाळी, एकतर नारळ पाणी घ्या, यानं खूप शरीराला छान असा फायदा होतो. आणि खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं आहे. म्हणजे शिळं म्हणजे जे आपण कसं असतं ना, रात्रीचं जेवण सकाळी खातो किंवा सकाळचं जेवण रात्री खातो उरलेलं, तर ते आपल्याला जोपर्यंत वजन कमी करत नाही ना तोपर्यंत अजिबात घ्यायचं नाही. कारण एवढ्या मेहनतीने आपण एक्सरसाइज करतो तर तेवढंच आपल्याला खाण्यापिण्यावरती आपल्याला लक्ष दिलं पाहिजे, आपण काळजी घेतली पाहिजे. होईल तितका स्वयंपाक कमी करा, म्हणजे नाही उरलं ना तर आपल्याला खाणार नाही. कारण घरातली बघा कुणी खात नाहीत. जे काय खायचं असतं उरलेलं तर ते आपल्यालाच खायला लागतं. ते किती काळजी घेतात स्वतःची. आपण अजिबात स्वतःची काळजी घेत नाही. आपल्याला वाटतं हे उरलेलं आहे नको टाकून द्यायला, ते उरलेलं आहे म्हणून आपण काय करतो ना, खात बसतो. त्यापेक्षा आपण थोडासा स्वयंपाक कमी करूया, होईल तितकं गरम खाऊया आणि चांगलंच खायचं आहे. चांगलं म्हणजे खूप असं तेलकट तुपट तसं नाही, चांगलं म्हणजे पौष्टिक आहार घ्यायचा आहे. होईल तितकं आपल्याला 32 वेळा घेतलेला घासा 32 वेळा आपल्याला चावूनच खायचा आहे. म्हणजे त्या घासाचं आपलं एकदम असं पाणी झालं पाहिजे, म्हणजे पचायला एकदम हलका होईल ते घास आपल्याला आणि पटकन आपलं वजन कमी होईल, आपल्याला मदत होईल. आपण काय करतो, अडमधडम खातो
आणि मग ते पचायला पचत नाही पटकन आणि त्याचं मग रूपांतर फॅटमध्ये होतं. जर आपलं अन्न पचलं तरच त्याचा आपल्याला फायदा होणार आहे, नाहीतर मग त्याचा काही उपयोग नाही आहे. त्यामुळे होईल तितकं ना आपल्याला घासात चावूनच खायचं आहे.